रवींद्र चव्हाण लवकरच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष. येत्या 1 जुलैला मुंबईत अधिकृत निवड करून घोषणा होणार असल्याची माहिती. महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती. त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. संधीचं निर्माण आपण महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. त्रिभाषा धोरणाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील. वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ज्युनियर ठाकरेंचं सूचक विधान. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. याच कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंचं हस्तांदोलन. राजकीय मतभेद असतात पण मनभेद नाहीत. देशपांडेंचं स्पष्टीकरण. पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक धोरण तयार करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार. कुल्लू आणि कांगडामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पंजाब हरियाणासह हिमाचल प्रदेशात पावसाचा अलर्ट. अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.